ओम रक्तांगम रक्तवर्णम पद्मनेत्रम हा जो काही श्लोक आहे ना, हा श्री स्वामी चरित्रामृत असू दे किंवा स्वामींच्या कोणत्याही मठामध्ये आरती सुरू होण्या अगोदर हा श्लोक म्हटलाच जातो. तर ह्या श्लोकाची ना आपण शब्दांशब्द अर्थ समजून घेऊया. ओम म्हणजे परमात्मा, रक्तांगम रक्तवर्णम म्हणजेच ज्याचे अंग शरीर रक्तवर्णासारखे लाल आहे, पद्मनेत्र कमळासारखे सुंदर डोळे असलेला, सुहास्य वदन आनंदी मोहक असे हास्य असणार हे मुखमंडळ, कंठा टोपीच्या माला म्हणजे गळ्यात कंठा रुद्राक्ष किंवा कंठमाळा, डोक्यावरची टोपी आणि माळ परिधान केलेला, दंडकमंडूलधर म्हणजे दंड साधूंचा लांब काठीसारखा दंड आणि कमंडलू म्हणजे पाण्याचं पात्र धारण करणारा, कट्यांकर रक्षक म्हणजेच कमरेवरती रक्षक पठ्ठा बांधलेला, त्रैगुण रहित सत्व रज तम या 3 गुणांच्या परे असलेला, त्रैलोक पालक भूलोक स्वर्गलोक पाताळलोक या 3ही लोकांचा पालन करता, विश्वनायक भक्त वत्सल संपूर्ण विश्वाचा नेता, भक्तांचा अत्यंत प्रिय, कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतारधारक पाहिमा म्हणजे कलियुगामध्ये श्री स्वामी समर्थ यांचा धारण केलेले प्रभू माझे रक्षण करा. संपूर्ण श्लोकाचा अर्थ हे लाल अंगवर्ण व लाल वस्त्रे धारण केलेले, कमळासारखे सुंदर डोळे व मोहक हास्य असलेले, गळ्यात कंठा माळ घातलेले आणि डोक्यावरची टोपी असलेले, दंड व कमंडलू धारण केलेले, कमरेला रक्षक पठ्ठा बांधलेले, त्रिगुणांपासून परे असलेले, 3ही लोकांचे पालन करता, संपूर्ण विश्वाचे नेता, भक्तांचे अत्यंत प्रिय, कलियुगात श्री स्वामी समर्थांचा अवतार धारण केलेले प्रभू माझे रक्षण करा.